रुको जरा सबर करो. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझा एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललेलो आहे कुठे हे मी तुम्हाला आता सांगणार नाही, कारण की आता सांगितलं तर तुम्हाला व्हिडिओ पाहायला पुढे मजा येणार नाही. तर माझ्यासोबत कोण आहे हे पण मी तुम्हाला आता सांगणार नाही. माझ्यासोबत दोन व्यक्ती आहेत, ते माझे खूप जवळचे आहेत. तर मी तुम्हाला पुढे सांगतो ते कोण आहेत आणि आपण कुठे चाललोय. तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि बघू कुठे काय होते. तर मित्रांनो, बघू शकता आम्हाला 11 वाजता बस लागलेली आणि आम्ही निघालेलो आहे मुंबईसाठी. तर बघू शकता कंडक्टर आलेला आहे तिकीट फाडत. तर आम्ही तर ऑनलाईन बुक केलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. तर बघू शकता मामा इथे बसला आहे आणि मी या साईडने आहे. आणि आपण जिथं माझ्या भावाचा पेपर होता ना, तो मला सांगतोय आता आपण आलेलो आहे माझ्या भावाच्या आर्मीच्या पेपरसाठी. तर बघू शकता इथं माझ्या भावाचा आर्मीचा पेपर आहे आणि गर्दी बघू शकता मित्रांनो किती आहे. म्हणजे इतकी गर्दी आहे ना, जेवढे स्टुडंट आहेत ना पेपरसाठी आर्मीवाले, तर खूप गर्दी आहे. इथं कमी आहे, पुढं जाऊन पाहता आणि इतकी गर्दी ना, म्हणजे पूर्ण हे ग्राउंड होतं ना आर्मीचं जेवढं पूर्ण भरलं होतं. आणि तिथं पावसामुळे पण खूप हाल झाले मित्रांनो आमचे, कारण की पाऊस होता आणि काही असं म्हणजे छप्पर पण नव्हतं बसायला, फक्त बसायला टेबल केले होते त्यांनी. पण ते टेबलवर बसणार, पाऊस आला का परत आम्हाला आतमध्ये जावं लागायचं. आणि आर्मीवाले जास्त वेळ आतमध्ये थांबून देत नव्हते, काय होत होतं काय त्यांना. पण ते बोलायचे इथं काय थांबू नका, तुम्ही बाहेर जाऊन कुठं पण थांबा. आणि बाहेर रिक्षावाले खूप अडवणी करत होते. तर बघू शकता मित्रांनो, आपले नाही का म्हणजे जेवढे पण स्टुडंट म्हणजे जेवढे पण मुलं आहेत ना, तेवढे म्हणजे पेपरसाठी आतमध्ये जाणार आहे तेवढे एका लाईनीत थांबलेले. बघू शकता किती मोठी लाईन आहे. आणि इकडे त्यांचे पेरेंट्स म्हणजे जेवढे घरचे आहेत ना, तेवढे या साईडला थांबले. आम्ही पण, माझा भाऊ तर लाईनीत होता, तर आम्ही इकडे थांबलो. त्याचा पहिला 2 पेपर होते, एक पेपर आज होता आणि एक पेपर उद्या होता. तर बघू शकता ते आतमध्ये जाणार आहे मुलं. आता गर्दी बघा मित्रांनो किती. आणि तिथं लिहिलेलं होतं व्हिडिओ काढू नका, पण मी लपून व्हिडिओ काढलेला आहे. तर थोडंसं चुकी केली पण काढला मी व्हिडिओ. बघू पुढे काय होते. आपल्याला जायचंय आता नाश्त्याला. बघू जेवण कुठे भेटते, रूम पण बघायची आहे. बघू कुठे भेटते रूम. तर मित्रांनो, मुंबईमध्ये लय हाल होऊ राहिले. इकडं नीट जेवण नाही, राहण्याची सोय नाही. इकडं तुम्हाला बोललो मी, इकडं लॉज पण भेटत नाही, काहीच भेटत नाही. क्या फायदा इस मुंबई का. लॉज है तो 2 जण के लिए, मतलब फक्त दोघांसाठी. बिल्डिंगच नुसत्या मोठ्या मोठ्या करून ठेवल्यात इकडं. आणि रस्ते तर एवढेच, 2 गाड्या जाऊ शकत नाही आतमध्ये. क्या करे तो करे क्या. आता बघा बस आली आहे, त्याच्या जाऊन दुसरी गाडी कशी जाणार आहे. तर मित्रांनो, शेवटी आम्हाला रूम भेटली आणि आम्ही रूम मध्ये फ्रेश पण झालेलो आहे. बघू शकता इकडं मामा आहे आणि दीपक आहे माझा भाऊ. तर आम्ही फ्रेश झालोय, आता जरा बरं वाटतंय. तर व्हिडिओ काढण्यासाठी मला अजून थोडासा एनर्जी आली माझ्यात नाही का, फ्रेश झाल्यानंतर. रूम पण भेटली. तर आता चाललोय आम्ही मुंबईमध्ये फिरायला. याचा पेपर याला पेपरला सोडतो आणि मामा मी फिरणार आहे. तर कंटिन्यू करा ब्लॉग. बघू आपण मुंबईत काय काय नवीन नवीन आपल्याला भेटते. तर मित्रांनो, तसं माझी पूर्ण फ्रेश नाही, कारण की माझी झोप पण झालेली नाही. हे झोपले होते, मला झोपच नाही आली, मी माऊल करत होतो. आणि फ्रेश म्हणजे फक्त आंघोळ केली आहे. काय आपल्याकडे इथं पावडर वगैरे म्हणजे नाही का, तेल वगैरे नाही केसाला लावायला. डोळे पण माझे लाल झाले आहेत, मला पण खूप कसं दिसलं व्हिडिओ. तर म्हणजे एवढं फ्रेश नाही आलो, पण थोडंसं नाही का व्हिडिओ काढण्यासाठी एनर्जी आली माझ्यात. तर आता मस्त व्हिडिओ काढू आपण मुंबईमध्ये. तर कंटिन्यू करा व्हिडिओ, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक द्या. धन्यवाद. तर मित्रांनो, मुंबईमध्ये झालाय पाऊस. आम्ही होतो आतमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला काही कळलं नाही. हे बघा पूर्ण पाऊस झालेला आहे, थोडी भुरभुर चालू आहे. हे इकडं पेपर आहे त्याचा इथं, आणि आमचं इथं हॉटेल आहे. तर आम्ही चाललोय आता जेवण्यासाठी, काहीतरी खाऊ, काहीतरी बघू आता कुठं काय भेटतंय. भाई मेरे को छोड़ के अकेले चले गए वो दोनों आगे, मैं अकेला हूँ इधर. देख मित्रांनो, दोघं पण पुढे चालले, ते दोघं पण. इथं गाड्यांमुळे मला काही सुसाना मुंबईमध्ये. तरी मेन मेन म्हणजे मेन मुंबईमध्ये नाही, थोडं मुंबईच्या थोडस नाही का बाहेर आहे. मित्रांनो, इकडे आम्हाला हॉटेल भेटत नाहीये. हॉटेल नावाची गोष्ट नाही भेटत आहे इकडे, झोपड्या आहेत. हे समोसे फिमोसे खात नाही मित्रांनो आम्ही. भूक लागली खूप, भूक लागली असल्यामुळे आम्ही डायरेक्ट हॉटेलला जाणार आहे. तर हॉटेल काय भेटत नाहीये मित्रांनो. दुकान तर कुठं भेटलं नाही आम्हाला. सकाळी ज्या दुकानात नाश्ता केला होता ना मी, त्या दुकानात चाललोय. दुकान काय भारी नाही, एवढं छोटच आहे आणि एवढं काय भेटत पण नाही इथं. म्हणलं आजचा दिवस कस तरी काढावा वडापावावर. काय करणार आहे आता, काहीच करू शकत नाही. मुंबईमध्ये काही माहिती पण नाही आपल्याला. परत नाही येणार भाऊ कधी मुंबई. बोगस सा मुंबई. त्याला हॉटेल पण नाहीये तिकडे, भंगार झाले.
तिथे इथं हॉटेल आहे बघा. चाललोय या हॉटेलमध्ये इकडे दोघं जण. याचा पेपर आहे 2:30 ते 3:30. याला 1ला इन करायचंय. बघू आता काय भेटतंय. तर मित्रांनो यांचं काही मेनू कार्ड एवढं चांगलं नव्हतं, त्यामुळे म्हणलं आपण आपल्या नगरला जशी मिसळ खातो तशी इकडे मिसळ मागू. तर मिसळ मागवलेली, मिसळची क्वालिटी नव्हती मित्रांनो एवढी नाही का. त्यांनी तरी जास्त दिली. त्यांनी इकडे ते नाही का शेव पण वेगळीच दिली होती, काहीतरी पूर्ण कडक कडक लागत, एवढी भारी नाही लागली. मित्रांनो नाश्ता झालेला आहे. आता भाऊला सोडायला चाललेलो आहे आपण आणि आपल्याला जायचं आता फिरायला कुठेतरी. बघू ओला बिला बुक करू. अरे इथं चला पुढे आहे ना झॉरक्सचं. हे बघा हे लॉज आहे आपलं. आपण इथं पैसे दिलेले आहेत आणि आपली चावी खिशात आहे त्याची. तर हे आहे भाऊचं पेपरचं ठिकाण आणि आपण चालू आहे झेरॉक्स काढण्यासाठी. तर आपल्याला आता ओला पण करायची. बघू ओला कुठं भेटते. ओला भेटते मध्ये ओला कुठून येते. आणि तुम्ही समजू शकता इथं नाही का मित्रांनो, इथं जिथं एक्झाम असतात ना तिथं रिक्षावाले बघू शकता किती गर्दी. म्हणजे जेवढे पेपरला मुलं येत नाही ना, तेवढे पालक येत नाही ना, तेवढे रिक्षावाले नुसते इकडे जायचं का तिकडे जायचं का, इकडे जायचं का तिकडे जायचं का, नुसते मागं लागतात. आतमध्ये जे बाहेर येतं ना त्यांना अरे चला इकडे, चला तिकडे, चला इकडे, म्हणजे असं त्यांच्या बोलतात, त्यांना घेऊन जातात. म्हणजे नाही का जिथे जायचं असेल तिथे. तर बघू शकता किती पब्लिक आलेली इथं पेपरसाठी. मित्रांनो पब्लिक बघा कसली खतरनाक आहे. भरतीसाठी किती पोरं आलेत. आपण इकडं काढतोय व्हिडिओ, हिंडतोय इकडं तिकडं, वायाला गेली पोरं. तर हे पण तुम्ही बघू शकता पेपर सुटल्यावर कसे मुलं बाहेर येऊ राहिलेत. आणि त्यानंतर पण एक पेपर होता मित्रांनो. नाही मी सांगतो तुम्हाला, दिवसभर कमीत कमी 5 ते 6 पेपर होते. आणि असं नाही का फक्त इंडियन आर्मीचे होते, दुसरे पण होते. तर गर्दी बघू शकता किती, इतकी गर्दी. मी तर म्हणतो तुम्हाला कमीत कमी 5,000 स्टुडंट असते तिथे. तर पब्लिक बघा तुम्ही किती, जिथं बघावं तिथे मुलं मुली आणि त्यांचे म्हणजे घरचे. तर म्हणजे इतकी पब्लिक ना खतरनाक का नादच करायचं नाही. तुम्ही पेपर सुटल्यावर रिक्षावाले बघा कसे करतायत त्यांना नाही का, इकडं जायचं तिकडं जायचं नाही का, नुसतं बोलतात चला चला चला. आणि त्या ठिकाणी रोड पण इतका छोटा आहे मित्रांनो की तुम्हाला काय सांगू, इतकी ट्रॅफिक, कंटिन्यू ट्रॅफिक. तर हे तरी बरं झालं मित्रांनो तिथं पोलीस लोक होते. आणि संध्याकाळी जेवायला जाताना हे पण ट्रॉफिक पण बघू शकतो तुम्ही किती. आता संध्याकाळी निघालेलो मित्रांनो आम्ही जेवण्यासाठी. तर बघू कुठं काय भेटतंय. जेवण करायचंय आम्हाला, जेवण. हा बघा हा इकडे. तर जेवण नाही भेटत आहे. तर बघू कुठे काय भेटतंय आम्हाला. तर आता आलेलो आहे मित्रांनो आपण रात्रीच्या जेवणासाठी. तर बघू रात्री जेवणाला काय भेटते आपल्याला. पहिले तर आपल्याला नूडल्स दिसले, मग आपण नूडल्स घेणार आहे. नूडल्स आणि चाऊमिन होतं माझ्या मते. तर एवढं काय भारी नव्हतं, 20-20 रुपयाला प्लेट होती. तर ते घेतलेलं आहे बघू शकता आपण 3 प्लेट. तर तिघं पण खातोय आणि एवढं काही क्वालिटी नव्हतं, कडक कडकच लागत होतं. तर माझ्या भावाला आवडलं, तिने जास्त खाल्लं थोडंसं. तर आपल्याला जायचं आता जेवणासाठी. तर एक एक प्लेट घेतली, काय पोट नाही भरलं. त्यानंतर परत दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो, तिथं पण नूडल्स आणि हे काहीतरी राईस होता माझ्या मते. तर चाललोय आता. तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती मी मुंबईला आलेलो आहे आणि आता वाजलेले 10:30. मामा आणि ओम्या झोपलेला आहे, मी आलोय बाहेर, वाजले 10:30. तर मला काय झोप येत नव्हती, म्हणलं आपण फिरू थोडं मुंबई. एकटाच फिरतोय 10:30ला. पाऊस पण आलाय खूप आणि सर्वजण दुकानं पण बंद करताय. म्हणलं काहीतरी खावा, पण खायला पण काही नाही इकडं. इथं तुम्ही पाहिलेस. आणि म्हणलं बेकरी जाऊ, पण बेकरी पण बंद आली आहे. आणि बघू फिरू कुठतरी आज मुंबई, अर्धा 1 तास अजून. आपलं 11 वाजेपर्यंत इथलंय. सर्व काही बंद आलंय. बघू कुठं काय भेटतं. कंटिन्यू करा तुम्ही पण व्हिडिओ. तर आपल्याला एक बेकरी उघडी भेटली होती, आपण तिथून 2 बिस्किट पुढे घेतलेले बघू शकता. मला आहे ना लय भूक लागली होती बघा, 2 घेतलेत. तर आपण आता खाणार आहे. आणि हे बघा इथं बेकरी आहे. तर घेतले आपण 2 बिस्किट. तर कंटिन्यू करा ब्लॉग. मी चाललोय आता खूप लांब माझ्या रूम पासून चलत चलत. आता वाजले तर माझ्या मते 2 मिनिट, 10:54. 10:54 झालेत. तर बघू कुठं आपल्याला जायचंय. कंटिन्यू करा ब्लॉग. मित्रांनो रूम सोडलेली आम्ही आता.
आता आम्ही चाललोय मंदिर मध्ये बसायला निवांत. पहिले आपण चहा घेणार आहे त्याच हॉटेलवर परत. मित्रांनो, क्या बताऊ तुमको अभी. तुम्हाला काय सांगू मी आता, किती हाल चाललेत मुंबईमध्ये. लॉज घेतलं तर ते पण 12 तासांसाठी, त्याचा पण टाइम संपला. म्हणलं नाश्ता करावा, तर नाश्ता करायला पण हॉटेल नाही चांगलं, चांगलं जेवण नाही इकडं. आता चाललंय एका मंदिरामध्ये बसण्यासाठी थोडा वेळ. आणि आमच्या भाऊचा पेपर आहे संध्याकाळी 5 वाजता. आपल्याला नगरकडे निघायचंय. हे इकडचे मुंबईच्या बिल्डिंग आणि हे रस्ते, या गाड्या, खूप गर्दी, त्यात आवाज. बघू आता काय होतंय, कसा आजचा दिवस जातोय. तर आता आपण आलेलो इथं जेवायला. तर बघू शकता इथं जेवायला आलोय. तर माझ्या भावाने त्यांनी मस्त मिसळ मागवलेली आहे आणि मला मागवायची थाळी. तर बघू आपण थाळी कोणती इथं चांगली भेटते. तर 110 रुपयाला काहीतरी थाळी होती. हा मित्र झाला इथं नाही का, तो पण आर्मीच्या पेपरसाठी आला होता. तर दीपकने ना मिसळ मागवली होती. त्याला बोललो होतो मिसळ नको खाऊ, तुला पेपर द्यायचा आहे. तर तो म्हणला मिसळच खायची. आणि मामाने पण मिसळ घेतली. मामाला काही एवढी मिसळ आवडली नाही. मामाला म्हणलो होतो थाळी घे, पण तो म्हणला नको मिसळच खाऊ. आणि मग मी घेतली होती 110 वाली थाळी. तर तुम्ही थाळी पण बघू शकता, थाळी पण क्वालिटी होती. आणि जेवायचं आहे आता, पण ते थाळी पण लवकर देत नव्हते. म्हणलं द्या राव लवकर, यांचं खाऊन होईल. आणि त्यानंतर तिने थाळी दिली. थाळीमध्ये मॅक्झिमम 3 चपात्या, भात, वरण आणि एक भाजी आणि फक्त लोणचं एवढंच आलं होतं. तर त्यानंतर आम्हाला जायचं थोडं फिरायला. तर फिरायला आलो होतो. तर बघा इथे काय कसं आहे. त्यानंतर आपण आलेलो आहे, पुढे आलोय मलाच माहित नाही, मलाच माहित नाही नेमकं मी आलोय पुढं. मुंबईमध्ये आलो चलत चलत. हे बघा इकडे पण पेंटिंग मस्त केलेले आहेत. आणि इकडं सारं जंगल आहे, म्हणजे नाही का पूर्ण झाडच आहेत. मलाच माहित नाही मी आलोय कुठं मुंबईमध्ये. इकडे पूर्ण दरी आहे खाली नाही का. इकडे पेंटिंग मस्त केलेले आहेत. पावसाचं वातावरण तर इथं कंटिन्यू ऊन पडलंय थोड्या वेळ. पेंटिंग वाग कसं काय, गाड्या नाही आहेत थोड्या वेळाने, भरपूर गाड्या चालू होत्या. ट्रॅफिक फुल दाबून, समझेगा नहीं फिर रोड कहाँ से जाए, जगह ही नहीं रहती फिर चलने के लिए. म्हणजे जागाच राहत नाही चालायला. आणि खड्डा बघा, खड्डे में खड्डा. इधर है मौत का कुआ, इधर नीचे मतलब दरी मित्रांनो खाली. आणि इकडे मस्त मस्त रोड आहेत. तर मला तर काय मुंबईमध्ये बोर झालं, परत येत नसतो मी मित्रांनो मुंबईत कधीच. मामाला विचारायचं कसं वाटतंय मुंबईमध्ये, कसं वाटतंय तुम्हाला मुंबईमध्ये. मित्रांनो आता बसलो आम्ही पायपावर. इथं मुंबईमध्ये अजिबात रेंज नाही जिओच्या सिमला. कुठं पण जा रेंज नाही. फोन येतोय, फोन आला तरी समोरचा आवाज येत नाही. ते बघा वरती बघा तिथं. भेंडी कशी आहे? भेंडी 15 का पाव. 15 का पाव नाही का मित्रांनो. मुंबईच्या मार्केटमध्ये आलो होतो भाजी बघायला. तर भाजीचे भाव पण विचारले, चांगले भाव आहे. आणि इकडे मासे पण बघित होते, पाण्यात होते. त्यानंतर संध्याकाळी भावाचा पेपर झाला आणि नेमका आमचा असा म्हणजे असं एक हे झालं की नाही का, पेपरचे थांबलो होतो. एक माणूस येऊन स्वतः आम्हाला म्हणला की तुम्हाला यायचं आहे का पुण्याला. आम्ही म्हणलो हो आम्ही नगरचे, आम्हाला पुण्याला यायचं आहे. तर तो मला चला आपली मोठी गाडी आहे. मग त्याच्या मोठ्या गाडीत आलो. बघू शकता CNG भरत होतो. आणि मित्रांनो पंपाला बघा ना तुम्ही, हे काय पंख लावलेत. मला असं वाटतं नाही का पूर्ण पंख हलतायत ते पंपाचे असे इकडं वाऱ्याने नाही का. त्यानंतर आपण परत गाडीत बसलो आणि मस्त मग पूल आला होता, पुलाच्या आतमधून जाणार आहे आपण. मला तर असं वाटतं मी कधी नगरला जाईन. झोप पण येत नाही काही नाही. नंतर आपल्याला पुण्यावरून पण बस धरायची आहे. तर गाडी पण मस्त होती, यांनी गाणे पण लावले, नवीन गाडी होती नाही का. आणि ज्यांच्या गाडीत आपण आलो ना मित्रांनो, म्हणजे आम्ही आलो ना, ते आर्मी मॅन होते. त्याच्यामुळे त्यांनी काय एवढं म्हणजे पैसे घेतले असं नाही का, पैसे घेतले नाही, पण थोडेसे कमी घेतले. आणि त्यानंतर नाश्त्याला पण थांबवलं होतं बघू शकता इथे. आणि मध्ये नाही मित्रांनो, म्हणजे मुंबई ते पुण्यामध्ये एक पण हॉटेल नाही, एकच हॉटेल आहे. आणि तिथं कसं समोसा किती रुपयाला, 25 रुपये समोसा, वडापाव 30. आणि भज्याची प्लेट मित्रांनो 80 रुपयाला होती. 80. तुम्ही पुढं बघतानाच आम्ही घेतले होते 3 समोसे आणि एक वडापाव घेतला होता आणि एक भज्याची प्लेट. इतकं महाग आहे ना मित्रांनो तिथे. पुढे बघा तुम्ही काय काय घेतलंय आम्ही. कंटिन्यू करा.
तर मित्रांनो आता नाश्त्याला थांबलेलो आहे बघू शकता. कुठं थांबलोय नाही माहिती पण कुठतरी थांबलेलो आहे हे बघा. समोसा घेतला एक नाश्ता केला होता तिकडं आपण तरी पण हे बघा दोघं या तुम्ही पण नाश्त्याला. ठीक आहे करतो नाश्ता मी आता. तर मित्रांनो आपला ब्लॉग इथे संपतोय. आपण आलेलो नगर मध्ये बघू शकता. इथे मामा आहे इकडे माझा भाऊ आहे आणि आपला ब्लॉग इथे संपतोय. आणि हा याच्या संग मी कधीच जाणार नाही आता. आम्हाला मुंबई मध्ये सांगू शकत नाही खूप हाल झाले या संग. ह्या पोरासोबत कधीच जाणार नाही. हे बघू शकते मामाचं घर आहे माग. गुड बाय. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, जे करायचं ते करा, काहीतरी करून टाका. गुड बाय.